स्थानिक किंमत मध्ये तसं बघा डावीकडून एकक दशक तर पार शेवटचं कोणतं बघा बरं इकडून दिसेना मला कोणतं आहे दशाब्ज पर्यंतच्या संख्या त्याच्यावरती तुम्हाला करता येतील. त्याला काय दिलेलं आहे बटन दिलेलं आहे पण हाताळताना व्यवस्थित काही गडबड करायची नाही. एकाने करायचं नाही दुसऱ्याने संख्या सांगायचा प्रयत्न करायचा. तर तो 0 पासून 9 पर्यंत प्रत्येक याच्यामध्ये तशी तशी ते लाल जे बटन आहे ते वर खाली केलं की तिथं ते आकडे येते इंग्रजी मधून आहे कारण 5वी पर्यंतच्या हिशोबाने ते आपल्याला दिलेलं आहे. एक आधी दशकच्या संख्या घ्या किंवा येत असेल सगळ्यांना दशकच्या तर मग शतक पासून सुरुवात करा. बाकीचे 0 ठेवायचे तिकडचे. मग हजारापर्यंत झाल्या की मग 10,000 लाख अशा संख्या तयार करायच्या कुठल्याही करायच्या आणि वाचायला लावायचा. असा खेळ खेळायचा आपण सुट्टीमध्ये. काय वाटतं तुम्हाला पाहिलं कधी काय ते काय असतं दुधाचं बर आणखीन तेलाचं आणखीन बर म्हणजेच कसे राहते सगळे पदार्थ तेल दूध ताक पाणी कसे राहते ना वेगवेगळे आहे पण कसे राहते घट्ट राहते पातळ कसे राहते म्हणजे घट्ट वस्तू मोजायला आपण काय वापरतो हे इकडचे वजन वापरतो बघा 1 किलो दुकानदार वजन करून देतो की नाही पण पातळ पदार्थ कसे ठेवणार आहे की नाही म्हणून ते मोजायला कुठले माप आहेत ते तसे पातळ पदार्थ मोजायला. आणि त्याच्यात फरक असतो बरं का. हे जे आपण बाकीचे घट्ट म्हणून आपल्या भाषेमध्ये घट्ट पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये आणि पातळ पदार्थामध्ये 90 ग्रॅमचा फरक असतो. किती ग्रॅमचा 90 म्हणजे ते 1 लिटर असतं तर ते किती असतं 1 किलो जर त्याच्यावरती लिहिलेलं असतं तर किती असतं 910 ग्रॅमच्या हिशोबाने किती असतं 910 ग्रॅम असतं. किलोच्या हिशोबाने किलो मध्ये जर मोजायचं असेल ते 910 ने ते 90 ग्रॅमने ते कमी भरतं. म्हणजे 910 चे पातळ पदार्थ असतो 1 किलो मध्ये आणि इकडे किलोच्या वजनामध्ये तो असतो 1000 ग्रॅम. झाले का ग्रॅम किलोग्रॅम पर्यंत आलो का तुम्ही आलेत का तुम्ही तर ते तसे वजन असतात बघा. तसे ते पातळ पण आहेत बघा 50 ग्रॅम पासून असेल 50 100 200 त्याच्यानंतर 500 आणि 1000चं सगळ्यात मोठं ते माप देऊन आपण ते पातळ वस्तू मोजू शकतो. तसं इकडे वजन पण आहेत बघा. ते वजनाने सुद्धा आपण जे स्थायू पदार्थ असतात किंवा घट्ट पदार्थ ते आपण त्याने मोजतो. काय सुरू आहे तुमचं त्याच्यानंतर बघा तुम्ही ते पाहिले असेल याच्या आधी पण मणे आपल्या पाठीला पण होते बघा मणे मोजायचे त्याच्यानुसार. त्याच्यानंतरच्या बाजूला आहे ते एरिया मोजण्यासाठीचे छोटे छोटे क्यूब म्हणतो त्याला आपण स्क्वेअर फूट पुढे नाही येतो माझ्या 5वी नंतर 4थी पर्यंत तेवढं नाही येते. क्षेत्रफळ मोजण्यासाठी राहतात. आपण म्हणतो की तुमची जागा किती व्हा आपण सांगतो इतकी स्क्वेअर फूट आहे किंवा इतकी फूट आहे 10 बाय 9 फूट आहे. तर ते कसं मोजायचं स्क्वेअर फूट कसे काढायचे त्याचे ते छोटे छोटे ठोकळे ते ठेवून आपल्याला ते कसे मोजतात ते कळतं जागा. त्यानंतर इकडे पाडे कसे करायचे त्याचं दिलेलं बघा 10 पर्यंत त्या संख्या दिलेल्या आहेत चित्र दिलेले आहेत. किती घेतले समजा 1 किती वेळा घेतले 3 वेळा तर किती होतील त्याच्यानुसार आपला पाडा सुद्धा तयार करता येतो आपल्याला. त्याच्यानंतर इकडे हा खेळ आहे ते ठेवायच्या आणि चेंडूनं ते पाडायचं. काही ठिकाणी तिथं पैशावरती सुद्धा तो खेळ खेळला जातो. मोठा बॉल असतो तो फेकायचा आणि मग ते सगळे एका दमात किती सगळे पडतात का ते बघायचं. आता आपला बॉल छोटा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल एक कुठला तरी उडतो का ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे भौमितिक आकार तयार करायचे त्याच्यापासून. आकृत्या माहित आहेत ना ते भौमितिक आकार तयार करण्यासाठीच आहे बघा. कोणते झाले आकृती तयार चौकोन हा शंकरपाळ्यासारखाचा चौकोन
त्यानंतर एक कोन, कोनाचे प्रकार शिकलो होतो ना आपण. कोन हा कोणता? अय्यो, हा शिकलो नव्हतो का आपण? हाताने सांगितलं होतं तुम्हाला. हा केला की काटकोन, लघुकोन, विशाल कोन. हा सगळे विसरले. हा बघा, विशाल कोन होतो, काटकोन आणि लघुकोन. लय लवकर विसरता गाड्या तुम्ही. हा, तर वेगवेगळ्या आपल्याला याच्यात आकृत्या करायच्या आहेत. हा चौकोनाचा होता, त्याच्यातून कोन पण शिकवला. आता असं जर केलं आपण तर छोटे 2 त्रिकोण पण दिसतील बघा. हा इकडचा असा झाला त्रिकोण. किती बाजू असतात त्रिकोणाला? तर बघा किती छान छान सामान आहे की नाही. फक्त आता काय करायचं, आता याच्यात पण आकाराच्या आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू दिलेल्या आहेत बघा आपल्याला. एक पाहू आपण सध्याची. काय आहे? त्रिकोण. व्हेरी गुड. हा पण त्रिकोणच आहे. आता हा मोजायचे, हाता लावून मोजायचे. वेगवेगळ्या प्रकारचे आकार याच्यामध्ये आहेत. त्यानंतर तुम्ही बघायचे एकेकाने. तर एवढं सगळं सामान कशात होतं आपल्या? जादुई पिटाऱ्यामध्ये गणिताचं.